हाऊ विल यू आयडेंटिफाय द फॉलोइंग, हे तुम्ही कसे ओळखाल. अ ग्लास इज अ मेड ऑफ प्लॅस्टिक, स्टील और ग्लास. म्हणजे पाण्याचा जो ग्लास आहे तो प्लॅस्टिकचा आहे, स्टीलचा आहे की काचेचा आहे, कसं ओळखाल. अ रॉड आयर्न और ॲल्युमिनियम, सळई जी आहे ती लोखंडी आहे का ॲल्युमिनियमची, कशी ओळखाल. अ डोअर वुडन और ग्लास, खोलीचे दार लाकडी का काचेचे, कसे ओळखाल. त्याच्या प्रॉपर्टी आहेत, काचेच्या प्रॉपर्टी, लाकडाच्या प्रॉपर्टी, त्यानंतर आयर्नच्या प्रॉपर्टी, ॲल्युमिनियमच्या प्रॉपर्टी, ह्या आपल्याला माहिती असतील तर आपल्याला पटपट हे ओळखता येतं. अ व्हाईट पावडर सॉल्ट और चॉक पावडर, म्हणजे पांढरी जी पूड आहे ती मिठाची आहे की खडूची, ती कशी ओळखाल. त्याच्या गुणधर्मानुसार आपल्याला ते ओळखता येते. टू आन्सर द अबव क्वेश्चन यू कन्सिडर द प्रॉपर्टीज, their transparency, hardness, weight, color, the sound produced from it, solubility in water, etc. Substances can be identified by studying their properties. They can be put us according to their property. Let's study the property of substances in greater detail. वरील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तुम्ही त्या पदार्थाचे विविध गुणधर्म लक्षात घेतले. उदाहरणार्थ त्याची पारदर्शकता, कठीणपणा, जडपणा, ठराविक रंग, त्याच्यापासून निघणारा आवाज, पाण्यामध्ये विरघळणे इत्यादी. या गुणधर्माचा अभ्यासाने आपल्याला विविध पदार्थ ओळखता येतात व त्याच्या गुणधर्माप्रमाणे ते आपल्याला वापरता येतात. पदार्थाच्या या गुणधर्माची सविस्तर माहिती आता आपल्याला घ्यायची आहे. तर पुढे त्या ठिकाणी दिलेले प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्सेस म्हणजे पदार्थाचे गुणधर्म. या ठिकाणी पहिला आहे ब्रिटलनेस म्हणजे ठिसूळपणा. व्हॉट विल हॅपन इफ प्रेशर इज अप्लाइड ऑन सबस्टन्सेस लाईक chalk, brick, alum, glass or rajgiravadi. These substances break into small pieces of particles. Such substances are said to be brittle. This property of substances is called brittleness. म्हणजे खडू, वीट, तुरटी, काच, राजगिऱ्याची वडी अशा पदार्थांच्या पुरेसा दाब दिला असता काय होते, त्याचे लहान लहान तुकड्यात किंवा कणांमध्ये रूपांतर होते. अशा पदार्थांना काय म्हणतात, ठिसूळ पदार्थ म्हणतात. पदार्थाच्या गुणधर्माला ठिसूळपणा म्हणतात. दुसरी प्रॉपर्टी आहे हार्डनेस. टेक आयर्न नेल, ट्राय टू pierce a cardboard sheet, wet mud and a piece of wood using the nail. What happens? The nail easily pierces wet mud, but not the piece of wood. It can pierce the cardboard sheet and some effort. Why does this happen? The hardness or substances is determined by how much resistance it occurs to the substances being pushed through it. म्हणजे या ठिकाणी एक लोखंडी खिळा घ्यायला सांगितला आहे. पुठ्ठा, चिखलाचा गोळा आणि लाकडाचा तुकडे यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करा. काय होईल ते आपलं चिखलाच्या गोळ्यामध्ये खिळा सहजपणे घुसतो, पण लाकडाच्या तुकड्यात घुसणार नाही, पुठ्ठ्यात थोड्याफार प्रमाणात घुसेल. असे का झाले, म्हणजे या ठिकाणी असे का झाले असे आपल्याला विचारले. द हार्डनेस ऑफ द सबस्टन्स इज डिटरमाइंड बाय हाऊ मच रेजिस्टन्स इट ऑफर्स टू द सबस्टन्सेस बीइंग पुश थ्रू. एखादा पदार्थ त्यात घुसवणाऱ्या दुसऱ्या पदार्थात किती विरोध करतो यावरून त्या पदार्थाचा कठीणपणा ठरतो. सर्वात कठीण पदार्थ कोणता, विच इज द हार्डेस्ट नो सबस्टन्सेस, असं त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे सर्वात कठीण पदार्थ कोणता. स्क्रॅच द रबर बँड अँड लेट इट गो or apply pressure on the piece of snow and release it.
What does you see? The rubber band and the sponge go back to their original shape. Some substances change their shape when the force is applied to them, but return to their original shape and size when the force is removed. This property is called elasticity. एक रबर बँड तापून सोडून द्या किंवा स्पंजवर दाब देऊन सोडून द्या, काय दिसून येते? रबर बँड व स्पंज मूळ स्थितीत आले. काही पदार्थावर ताण किंवा दाब दिल्यास त्याचा आकार बदलतो आणि ताण किंवा दाब काढून घेतल्यावर ते पदार्थ मूळ स्थितीत परत येतात. या गुणधर्माला स्थितिस्थापकता म्हणतात. पुढे बघूया आपण पुढचा गुणधर्म. टेक अ फ्लॅट मेटल शीट ऑन अ size of notebook. Holding it at an angle. Put a drop of water, honey and gum at different places of the board. Observe how they flow down the slope. Liquid flow downward on a sloping surface. This property is called fluidity. This fluidity of any liquid is determined by how easily it flows. वहीच्या आकाराचा पात्रा तिरका धरून त्यावर पाणी, मध, डिंक यांचा एक एक थेंब वेगवेगळ्या ठिकाणी टाका. हे कसे वाहतात? द्रव पदार्थ उतारावरून वाहतात. हा गुणधर्माला प्रवाहिता म्हणतात. एखादा द्रव किती सहजपणे वाहतो यावरून त्याची प्रवाहिता ठरते. If two blocks of the substance same size, one wooden and the other of iron, are weighted and balanced, how would they compare? The mass of different substances having the same volume can be different. This difference is because of the difference in their densities. Between substances of the same volume, the ones with greater density are heavier than those of their lesser density. समान आकाराचे पण एक लाकडी व एक लोखंडी असे ठोकळे तराजू तोलले तर लोखंडी ठोकळ्याचे वजन लाकडी ठोकळ्यापेक्षा कसे भरते? आता लोखंडी ठोकळ्याचे वजन हे जास्त असते लाकडी ठोकळ्यापेक्षा, हे आपल्याला माहिती आहे. समान आकारमानाच्या वेगवेगळ्या पदार्थाच्या वस्तुमानावर त्यांची घनता ठरते. हा फरक पदार्थाच्या घनता या गुणधर्मामुळे दिसतो. समान आकारमानाचे अधिक घनता असलेले पदार्थ अधिक जड आणि कमी घनतेत असलेले पदार्थ हलके असतात. हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे दिलेले टेक अ ग्लास ऑफ वॉटर, ॲड सम सॉल्ट, fine sand and sugar to it. Try to dissolve them. Repeat this, replacing water with the lemon. What do you observe? Some solid substances dissolve in the particular liquid. If the solid does not dissolve in the liquid, it is said to be insoluble in that liquid. That is, salt is soluble in water but insoluble in kerosene. You know of many beverages made by using water and soluble substances. The property of substance is getting dissolved. It is called solubility. म्हणजे एका ग्लासात पाणी घेऊन त्यात मीठ, बारीक वाळू, साखर टाकून विरघळण्याचा प्रयत्न करा.
हीच कृती पाण्याऐवजी रॉकेल वापरून करा. काय दिसते? काही स्थायू पदार्थ एखाद्या द्रवात विरघळतात. एखादा स्थायू पदार्थ ज्या द्रवात विरघळत नसेल तर तो स्थायू त्या द्रवात अविद्राव्य आहे असे म्हणतात. उदाहरणार्थ, मीठ पाण्यात विद्राव्य आहे, पण रॉकेलमध्ये अविद्राव्य आहे. पाण्यात विरघळणारे पदार्थ वापरून बनवलेले अनेक प्रकारचे पेय आपल्याला माहिती आहेत. पदार्थाच्या विरघळण्याच्या गुणधर्माला विद्राव्यता म्हणतात. पुढचं आहे, वेन वी कॅन लुक थ्रू अ सबस्टन्स अँड सी थिंग्स ऑफ द अदर साइड, then that substance is said to be transparent. This property of substance is called the transparency. Glass, some type of plastic, clean water and air are transparent substance. ज्या पदार्थात पाहिले असता पलीकडच्या वस्तू दिसते त्या पदार्थाला पारदर्शक पदार्थ म्हणतात. पदार्थाच्या गुणधर्माला पारदर्शकता म्हणतात. उदाहरणार्थ, काच, काही प्रकारचे प्लॅस्टिक, स्वच्छ पाणी, हवा हे पारदर्शक पदार्थ आहेत. पुढे दिलेलं आहे, कॅन यू टेल, सांगा पाहू. आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट शोन इन द फिगर. या आकृतीमधले पदार्थ बघा. फ्रॉम विच सबस्टन्स आर दे मेड? व्हॉट आर दीज सबस्टन्सेस कॉल्ड ॲज अ ग्रुप? मध्ये दाखवलेल्या वस्तू म्हणजे या आकृतीमध्ये दाखवलेल्या वस्तू बघा. कोणत्या पदार्थाच्या बनवलेल्या आहेत ते ओळखा. या पदार्थाच्या गटाला काय म्हणतात? तर या मेटलच्या आहेत असं आपण म्हणतो. सबस्टन्सेस लाईक कॉपर, गोल्ड, आयर्न, ॲल्युमिनियम आर कॉल्ड मेटल. मेटल्स आर फाउंड इन द फॉर्म ऑफ मिनरल्स डीप इनसाइड द अर्थ. मिनरल्स फ्रॉम द अर्थ crust are proceed to obtain the metal. In daily life, metal have various important uses. Let us study some common property of metal. धातू, तांबे, सोने, लोह, ॲल्युमिनियम अशा पदार्थांना धातू म्हणतात. धातू खनिज रूपात भूगर्भात सापडतात. खनिजे भूगर्भातून खणून काढून त्यावर प्रक्रिया करून धातू मिळवावे लागतात. दैनंदिन जीवनात धातूंचे महत्त्वाचे विविध उपयोग आहेत. धातूमध्ये काही समान गुणधर्म आढळले ते पाहू. प्रॉपर्टीज ऑफ मेटल. धातूचे गुणधर्म. टेक अ पीस ऑफ कॉपर और ॲल्युमिनियम वायर और अ स्मॉल नेल. हंबर इट रॅपिडली. व्हॉट डज यू ऑब्झर्व? एका तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारेचा तुकडा किंवा लहान खिळा घ्या. त्यावर हातोड्याने मारत राहा. काय दिसते? ऑन हॅमरिंग रॅपिडली द वायर बिकम्स फ्लॅट. दॅट इज इट फॉर्म्स अ थिन शीट. मेटल कॅन बी कन्व्हर्टेड इन टू शीट बाय हॅमरिंग. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड मेलेबिलिटी. हातोड्याने त्यावर मारत राहिले की काही वेळानंतर तार चपटी होते, म्हणजेच तिचा पत्रा होतो. धातूचे असेच ठोकून पत्रे तयार करता येतात. या गुणधर्माला वर्धनीयता म्हणतात. इकडे मेलेबिलिटी म्हणतात. इंग्रजीमध्ये मेलेबिलिटी आणि मराठीमध्ये वर्धनीयता. पहिला गुणधर्म मेटलचा आहे. दुसऱ्याकडे जाऊया. Hot iron is hammered and made into this sheet. Visit a blacksmith shop to observe how this hammering causes it to stretch. Iron bar made to revolve continuously while being hammered becomes longer. The iron can be drawn into a wire. Metals can be stretched and drawn into wires. This property of metal is called ductility. वायर तयार करण्याच्या प्रॉपर्टीला काय म्हणतात? डक्टिलिटी. मेटल लाईक सिल्वर,
gold, copper, platinum can be drawn into wire. लोहाराच्या दुकानात गरम झालेले लोखंड ठोकून बारीक केले जाते, त्याचे निरीक्षण करा. घनाचे घाव घालून ते लांब होते. लोखंडाची सळई सतत फिरवत तिच्यावर घनाने घाव घातल्याने ती लांब होते. ती खेचून तार काढता येते. धातूंना खेचून त्याची तार करता येतात, त्याला धातूची तन्यता म्हणतात. चांदी, सोने, तांबे, प्लॅटिनम या धातूंचा तारा काढल्या जातात. तन्यता गुणधर्म आहे डक्टिलिटी. या ठिकाणी कॅन यू टेल, सांगा पाहू. वाय आर द इलेक्ट्रिक बोर्ड फिटेड ऑन द वॉल मेड ऑफ प्लॅस्टिक ऑर वूड. भिंतीवर लावलेले विजेचे बोर्ड लाकडी किंवा प्लॅस्टिकचे का असतात? आपल्याला माहिती त्यातून इलेक्ट्रिसिटी जात नाही, करंट बसत नाही, म्हणून आपण त्या ठिकाणी त्याच वस्तूंचे लावतो, कारण ती विद्युत वाहक नसते. ते आपल्याला पुढे सांगता येईल, पण त्यातून इलेक्ट्रिक करंट बसत नाही एवढंच आपल्याला सांगता येईल. द हँडल ऑफ कुकर इज मेड ऑफ प्लॅस्टिक. वाय? कुकरची मूठ प्लॅस्टिकची का असते? त्याच्यातून उष्णता वाहत नाही म्हणून. उष्णता आपल्याला चटका बसणार नाही म्हणून, एवढंच आपल्याला सांगता येईल. आता त्याचे गुणधर्म सांगितलेले आहे. इलेक्ट्रिसिटी फ्लो थ्रू मेटल. ऑल मेटल्स आर कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी टू अ ग्रेटर ऑर लेसर एक्सटेंट. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. धातूमध्ये वीज वाहते. सर्व धातू विजेचे कमी अधिक प्रमाणात वाहक असतात. या गुणधर्माला विद्युत वाहक असे म्हणतात. इवन वेन अ पीस ऑफ मेटल इज heated at the one place, the whole of it becomes hot. It shows that metal allow heat to flow through them. This property is called thermal conductivity. धातूच्या तुकड्याला एका ठिकाणी उष्णता दिली असता काही वेळात तो पूर्ण तुकडा गरम होतो, म्हणजे धातूच्या उष्णतेचे वहन होते. याला उष्णता वाहक म्हणतात. मेटल हॅव टॅपिकल शाईन ऑर लस्टर. म्हणजे ज्या ठिकाणी धातूंना विशिष्ट अशी चकाकी असते. चकाकी म्हणजे लस्टर. एव्हरी मेटल हॅज अ कॅरेक्टरिस्टिक कलर बाय विच इट कॅन बी आयडेंटिफाईड. प्रत्येक धातूला विशिष्ट असा रंग असतो, त्यावरून तो ओळखता जातो. त्यानंतर पुढे दिलेले ट्राय दिस म्हणजे करून पहा. प्लग द स्ट्रिंग ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट लाईक तानपुरा, वीणा, रिंग अ बेल or hit the steel box with the metal spoon. तंबोरा, वीणा किंवा इतर वाद्यांची तार छेडा, घंटा वाजवा, स्टीलच्या डब्यावर चमच्याने मारा. Streak the wooden table or marble foot with the wooden streak. लाकडी टेबल, दगडी फरशी यावर काठीने मारा. दोन्ही आवाजातील फरक लक्षात घ्या. नोट द डिफरन्स इन द साऊंड प्रोड्यूस इन द केसेस. मेटल प्रोड्यूस अ रिंगिंग साऊंड. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड द सोनरिटी ऑफ मेटल. म्हणजे नाद. त्या ठिकाणी धातूंचा आवाज झाला तर तो खणखणी असतो, त्याला धातूंचा नादमयता म्हणतात. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्रॉपर्टी सांगता येतील मेटलच्या. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रकरण या ठिकाणी. धन्यवाद.